हॅलो फ्रेंड्स, वेलकम ऑल ऑफ यू. आज नवीन टॉपिक पाहायचा आहे मॉडल ऑक्झिलरीज. ठीक आहे, मॉडल ऑक्झिलरीज खूप खूप इझी टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. थोडं तुम्हाला जास्त आहे यामध्ये मॉडल ऑक्झिलरी, त्यामुळे थोडं हार्ड वाटेल, पण खूपच इझी टॉपिक आहे. खूप म्हणजे खूप इझी आहे. तर आज आपल्याला मॉडल ऑक्झिलरीज पाहायचे. वेगवेगळे मॉडल ऑक्झिलरी तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. कॅन, कुड, मे, माइट, ought to, used to, हे वेगवेगळे मॉडल ऑक्झिलरीज कुठं कुठं यूज होतात हे आपल्याला सर्वच पाहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मॉडल ऑक्झिलरीज म्हणजे काय. पहिलं मॉडल ऑक्झिलरीज म्हणजे काय, हे सहाय्यकारी क्रियापदाचाच एक प्रकार आहे. हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब जे असतं ॲमिज, आर, वॉज, वेअर, हे जे हेल्पिंग वर्ब आहेत त्यांच्यासारखाच हा एक सहाय्यकारी क्रियापदाचाच काय आहे, प्रकार आहे. सहाय्यकारी क्रियापदाचे दोन प्रकार पडतात. एक असतं प्रायमरी हेल्पिंग वर्ब आणि दुसरं असतं मॉडल ऑक्झिलरीज. एक असतं प्रायमरी हेल्पिंग वर्ब आणि दुसरं असतं मॉडल ऑक्झिलरीज. प्रायमरी हेल्पिंग वर्ब मुख्य क्रियापदाप्रमाणे काम करू शकतात. फॉर एक्झाम्पल ॲम, इज, आर, वॉज, वेअर. ठीक आहे, हॅव, हॅज, हॅड हे काय आहेत, प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहेत. ठीक आहे, तर मॉडल ऑक्झिलरीज मात्र विद्यार्थी मित्रांनो हे क्रियापदासारखे काम करू शकत नाहीत, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे, तर मॉडल ऑक्झिलरीज हे मुख्य क्रियापदाचे काम कधीच करत नाहीत. ते फक्त वाक्याचा भावार्थ. मॉडल म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, मॉडल म्हणजे एक प्रकारचा मूड. मूड म्हणजे काय, भाव. मूड म्हणजे काय, भाव. तर ते वाक्याचा भावार्थ सांगतात. मॉडल ऑक्झिलरीज काय सांगतात, वाक्याचा भावार्थ म्हणजेच मूड दाखवत असतात. मॉडल ऑक्झिलरीज हे मुख्य क्रियापदाच्या अगोदर येत असतात. कधी येत असतात, मुख्य क्रियापदाच्या अगोदर येतात व त्यानंतर येणारे मुख्य क्रियापद हे मूळ रूपात असते, हे लक्षात राहू द्या. त्यानंतर येणारे मुख्य क्रियापद हे मूळ रूपात असते, म्हणजे V1 मूळ रूपात असते, बेस फॉर्म मध्ये येते, हे लक्षात राहू द्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर आता मॉडल म्हणजेच काय, एक प्रकारचा मूड दाखवतात. मूड म्हणजेच भाव दाखवतात. ठीक आहे, तर बघूयात आपण आता मॉडल ऑक्झिलरीज आणि त्यांचे भावार्थ. आता खाली एक कोष्टक दिलेले आहे, त्या कोष्टकात दिलेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे मॉडल ऑक्झिलरीज मूड आणि त्यालाच मराठीमध्ये भावार्थ म्हणतो आपण. तर बघा, मॉडल ऑक्झिलरीज इथे काय कोणकोणते दिलेले आहेत, कॅन, कुड, मे, माइट हे चार दिलेले आहेत. पहिलं काय दिलेलं आहे, कॅन, कुड, मे आणि माइट. ठीक आहे, अजून भरपूर आहेत मॉडल ऑक्झिलरीज, आपल्याला पहिले हे पाहायचे. कॅन, कुड, मे आणि माइट. कॅन कॅन हे जे मॉडेल आहे, हे मॉडेल काय दाखवतं. ठीक आहे, कॅन तर कोणता मूड दाखवतं, तर कॅन हे ॲबिलिटी दाखवतं. ॲबिलिटी म्हणजे क्षमता, तुमच्यात असलेली क्षमता. पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता, की आता फॉर एक्झाम्पल शक्यता. आणि दुसरा आहे कॅपॅसिटी म्हणजे काय, समर्थता. हे तीन गोष्टी हे कॅन दाखवतं. आपल्याला पुढे चालून विद्यार्थी मित्रांनो यांचे वेगवेगळे एक्झाम्पल पाहिजेत. ॲबिलिटीचं एक्झाम्पल पाहिजे आहे, पॉसिबिलिटी दाखवणारं एक्झाम्पल पाहिजे आहे, त्यानंतर कॅपॅसिटी दाखवणारं एक्झाम्पल पाहिजे. हे सर्वच्या सर्व पुढे चालून डिस्कस करायचं आहे पुढच्या लेक्चरमध्ये. तरी तुम्ही सध्या फक्त काय करा, हे मॉडल ऑक्झिलरीज त्यांचे मूड कोणकोणते आहेत, म्हणजेच भावार्थ कोणकोणते आहेत दाखवतात, हे तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. दुसरं आहे बघा कुड. कुड काय दाखवतं, ॲबिलिटी, पॉसिबिलिटी, कॅपॅसिटी सेम तेच दाखवतं. कॅन आणि कुड सेम दाखवतं. कुड फक्त आपण काय करतो, भूतकाळामध्ये वापरतो. कॅनचंच पास्ट काय आहे, कुड आहे. कॅनचंच पास्ट काय आहे विद्यार्थी मित्रांनो, कुड आहे. त्यानंतर मे. मे काय दाखवतं, मे हे मॉडेल परमिशन दाखवतं. ॲट द स्टार्ट ऑफ सेंटेन्स. मे कधी यूज करतात, ॲट द स्टार्ट ऑफ सेंटेन्स. जेव्हा ॲट द स्टार्ट ऑफ सेंटेन्स मे हे मॉडेल यूज केलेलं असतं, तेव्हा ते परमिशन दाखवत असतं. फॉर एक्झाम्पल, मे आय कम इन सर. काय म्हणतोय मी, मे आय कम इन सर. एक मिनिट, मे आय कम इन सर म्हणजे मी आत येऊ शकतो का. ठीक आहे,
परमिशन विचारते, ते परमिशन दाखवते की मी आत येऊ शकतो का. आणि दुसरी म्हणजे पॉसिबिलिटी इन द मिडल ऑफ द सेंटेन्स. जर मिडल ऑफ द सेंटेन्स आलं तर ते पॉसिबिलिटी दाखवत असतं. तर आपल्याला दोन्ही पाहायचं आहे. जेव्हा स्टार्टिंगला मे आलं तेव्हा काय दाखवत असतं, ते परमिशन दाखवत असतं. मिडलला मे आल्याच्या नंतर काय करत असतं, ते पॉसिबिलिटी दाखवत असतं. ठीक आहे. परवानगी वाक्याच्या सुरुवातीला आले तर ते काय दाखवतं, परवानगी. आणि वाक्याच्या मध्यभागी आले तर शक्यता. ठीक आहे. त्यानंतर माईट काय दाखवत असतं, परमिशनच विचारत असतं. ऍट द स्टार्ट ऑफ सेंटेन्स आलं तर काय दाखवतं, ते परमिशन. पॉसिबिलिटी इन द मिडल ऑफ सेंटेन्स, आणि मिडलला आलं तर ते पॉसिबिलिटी. यांचे आपल्याला वाक्य पाहायचे. जेव्हा आपण सेंटेन्सेस पाहतील तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे. आता काहीही टेन्शन घेऊ नका की मला समजत नाही, काय सर शिकवतायत. तुम्हाला पुढे बरोबर समजून जाईल, लिंक लागून जाईल तुमची. ठीक आहे. नेक्स्ट बघा, विल म्हणजे सर्टन्टी म्हणजे खात्री. सर्टन्टी म्हणजे काय, खात्री. विल आल्याच्या नंतर बघा, आय शॉल राईट अ लेटर. मी पत्र लिहित असेल. ठीक आहे. मी पत्र लिहित असेल. आय शॉल घेतल्याच्या नंतर काय आहे, तेवढी खात्री नाहीये की लिहिणार असेलच म्हणून. पण मी म्हटलं आय विल राईट अ लेटर. आय शॉल राईट अ लेटरच्या ऐवजी काय म्हटलं मी, आय विल राईट अ लेटर. हे बघा, आय विल राईट अ लेटर. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा विल आलं तेव्हा खात्रीने म्हणजे 100% तो लिहिणारच आहे. ठीक आहे. लिहितच असेल. ठीक आहे. लिहित असेलच, शेवटीच. ठीक आहे. म्हणजे काय आहे, खात्री आहे. आय विल डू माय होमवर्क, म्हणजे मी माझा होमवर्क करेनच. ठीक आहे. म्हणजे विल आल्याच्या नंतर काय, करणारच. ठीक आहे. वूड काय आहे, हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट. विलच पास्ट काय येतं, वूड येतं. भूतकाळातील सवयीची क्रियेसाठी आपण वूड वापरत असतो. मस्ट म्हणजे कंपल्शन. यू मस्ट डू युअर होमवर्क. म्हणजे मस्ट म्हटल्याच्या नंतर काय, कंपल्शन. तुम्हाला कंपल्शन आहे की तुम्हाला ते होमवर्क करावीच लागेल, सक्ती आहे. मस्ट कधी कधी येतं, मस्ट काय काय दाखवतं, कंपल्शन आणि ऑब्लिगेशन म्हणजे नैतिक बंधन. ह्या दोन गोष्टी मस्ट दाखवत असतं. शूड काय करतंय, ऍडवाइस म्हणजे सल्ला. शूड जर वाक्यात आलं तर ते काय दाखवत असतं, सल्ला देत असतं. ठीक आहे. किंवा सजेशन म्हणजे उपदेश देत असतं. जेव्हा तुम्ही वाक्य पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यूज टू काय करत असतं, हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट. तर यूज टूचं पण आपण पाहूयात नंतर. त्यानंतर नीड टू म्हणजे नेसेसिटी दाखवतं. नेसेसिटी म्हणजे गरज. तुम्हाला गरज काय आहे, नीड म्हणजे गरज. त्यानंतर ऑट टू म्हणजे काय, एक मिनिट, इथे जे ऑट टू ची स्पेलिंग आपण चुकलेली होती, सॉरी फॉर दॅट. बरोबर लिहिली होती. ठीक आहे, सॉरी. ऑट टू, OUGHT, ऑट टू म्हणजे ड्युटी किंवा कर्तव्य सांगत असतं. आणि डेअर टू म्हणजे काय, करेज म्हणजे धैर्य दाखवत असतं. आता बघूयात विद्यार्थी मित्रांनो, आता या सेंटेन्सेस या प्रत्येकाचे हे जे काय आपण पाहिलेले आहेत, कॅन, कुड, मे, माइट, त्यानंतर काय विल, वूड. ठीक आहे. मस्ट, शूड, यूज टू, नीड टू, ऑट टू, डेअर टू, हे सर्वच्या सर्व आपल्याला पाहायचे आहेत. स्टार्टिंग आपण कॅन पासून करणार आहेत. पहिले नोट लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. मॉडल ऑक्झिलरी डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू द नंबर ऑर पर्सन ऑफ द सब्जेक्ट. नंबर किंवा पर्सन म्हणजे वाक्यातील कर्त्याचे वचन व पुरुषवाचक नाम किंवा सर्वनामानुसार मॉडल ऑक्झिलरीज कधीच बदलत नसतात, हे लक्षात राहू द्या. नंतर बघा, सेकंड नोट काय आहे, मॉडल ऑक्झिलरी इज नेव्हर युज्ड अलोन. एकटे कधी यूज केला जात नाही. एक्सेप्ट इन रिस्पॉन्स टू द क्वेश्चन. जर आपल्याला क्वेश्चनचा रिस्पॉन्स द्यायचा असेल तर तेव्हा मॉडल ऑक्झिलरीज एक वेळाच यूज केले जातात. यांचं पण आपल्याला एक्झाम्पल पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. इट इज ऑलवेज युज्ड विथ द बेस फॉर्म ऑफ मेन व्हर्ब. मेन व्हर्बच्या अगोदर आपण यूज करत असतो, हे लक्षात राहू द्या. वाक्यात मॉडल ऑक्झिलरी स्वतंत्रपणे कधीही येऊ शकत नाही. अपवाद फक्त विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराला
तेव्हा येत असतात. ठीक आहे, मॉडल ऑक्झिलरीज नंतर मुख्य क्रियापदाचे मूळ रूप येत असते, हे पण लक्षात ठेवा. तर मित्रांनो आता आपण पाहूयात आणि थर्ड नंबरची नोट आहे, व्हेन मॉडल ऑक्झिलरीज आर जॉइंड विथ नॉट टू फॉर्म निगेटिव्ह दे आर जनरली युज्ड इन कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये त्यांचा यूज केला जातो. कॅन म्हणजे कॅनचं काय होणार आहे, कॅनचं कॅन नॉट, कॅन नॉटलाच आपण काय लिहू शकतो, कांट. ठीक आहे, त्यानंतर आता हे यांची आपल्याला पाहायचे आहेत बघा, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. हे लक्षात राहू द्या विद्यार्थी मित्रांनो, हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. कॅनचं काय, कॅन नॉटचं काय होतं, कांट. कॅन नॉटचं काय होतं, कांट. कुड नॉटचं काय होतं, कुडंट. ठीक आहे, कुडंट. मे नॉटचं मेंट. ठीक आहे, आणि माइट नॉटचं माइट, माइटंट. शॉल नॉटचं शांट, शांट येतं बरं काय ते, शांट. विल नॉटचं ओंट येतं, विलंट येत नाही. विल नॉटचं काय येतं, ओंट येतं. शुड नॉटचं शुडंट, वुड नॉटचं उडंट, नीड नॉटचं निडंट, डेअर नॉटचं डेरंट. ठीक आहे, डेरंट. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो फुल फॉर्म आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तुम्ही लक्षात राहू द्या. ठीक आहे, फक्त इथे एकच थोडा काय आहे, हा वेगळा आहे, बाकी सर्व सेमच आहेत बाकी. ठीक आहे, आणि हे शॉल, शॉल नॉटचं शांत, हे एक लक्षात राहू द्या. ठीक आहे, नेक्स्ट आता पहिला आपल्याला पाहायचा यूज ऑफ मॉडल ऑक्झिलरी, कॅन. कॅन हे मॉडल ऑक्झिलरी जे आहे त्याचा यूज कुठे कुठे होतं, आपण आता जस्ट पाहिलेलं आहे. कुठं कुठं होतं विद्यार्थी मित्रांनो, पॉसिबिलिटी. तुम्ही पॉसिबिलिटी दाखवत असाल तर म्हणजे शक्यता. ठीक आहे, आता हे बघा, ॲबिलिटी, त्यानंतर काय आहे, ॲबिलिटी. ठीक आहे, ॲबिलिटी आणि आहे परमिशन. या तीन ठिकाणी आपण कॅनचा यूज करत असतो. ठीक आहे, बघा, इट इज युज्ड टू एक्सप्रेस ॲबिलिटी. ॲबिलिटी दाखवण्यासाठी याचा यूज केला जातो. इट हॅज अ मिनिंग टू बी टू, इट हॅज अ मिनिंग ऑफ बी एबल टू. कॅनचंच मिनिंग काय आहे, बी एबल टू. ठीक आहे, ॲबिलिटी दाखवत असतं. फॉर एक्झाम्पल बघा, आता एक्झाम्पल इथे दिलेलं आहे मित्रांनो, ही कॅन राईट कॅलिग्राफिकली. कॅलिग्राफिकली म्हणजे त्याची ॲबिलिटी आहे. काय आहे त्याची ॲबिलिटी, म्हणजे क्षमता आहे की ते कॅलिग्राफिकली मध्ये लिहू शकतं. ही कॅन राईट कॅलिग्राफिकली. इट मीन्स ही इज एबल टू राईट कॅलिग्राफिकली, म्हणजे तो, त्याची ती क्षमता आहे. ॲबिलिटी म्हणजे काय, क्षमता आहे. आता क्षमता दाखवायची तेव्हा काय आपण यूज करतो, कॅन यूज करत असतो. आता समजत असेल तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर बघा, इट अल्सो एक्सप्रेसेस परमिशन, म्हणजे ते परमिशन पण दाखवत असतं. बोथ टू सीक परमिशन और टू गिव्ह परमिशन, म्हणजे परमिशन घेण्यासाठी किंवा परमिशन देण्यासाठी आपण कॅनचा यूज करत असतो. टू सीक परमिशन म्हणजे परमिशन घेण्यासाठी किंवा टू गिव्ह परमिशन, परमिशन देण्यासाठी. फॉर एक्झाम्पल बघा, यू कॅन सीट हिअर म्हणजे तुम्ही इथे बसू शकता. यू आर अलाउडेड टू सीट हिअर म्हणजे तुम्हाला काय तिथे अलाउ केलेलं आहे, सीट बसण्यासाठी अलाउ केलेलं आहे, परमिशन दिलेली आहे. बरोबर आहे. त्यानंतर कॅन आय सीट हिअर. कॅन आय सीट हिअर म्हणजे काय, तो परमिशन घेत आहे. कॅन आय सीट हिअर, मी इथे बसू शकतो का. बरोबर आहे, तो परमिशन घेत आहे. बघितलं का तुम्ही, परमिशन देण्यासाठी किंवा परमिशन घेण्यासाठी आपण कॅनचा यूज करत असतो. बरोबर आहे. आता इथे काय म्हणत आहे, यू कॅन सीट हिअर म्हणजे त्याने परमिशन दिलेली आहे तुम्हाला की तुम्ही इथे बसू शकता. आणि सेकंड क्वेश्चन काय आहे, कॅन आय सीट हिअर म्हणजे आपण परमिशन घेत आहेत की मी तिथे बसू शकतो का, इथे बसू शकतो का, याची परमिशन घेत आहेत. तर परमिशन घेण्यासाठी किंवा देण्यासाठी कॅनचा यूज केला जातो. त्यानंतर बघा, कॅन इज ऑल्सो युज्ड टू शो पॉसिबिलिटी. कॅनचा यूज दुसरं कुठं होतो, पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता दाखवण्यासाठी पण कॅनचा यूज केला जातो, वाक्यातील शक्यता. फॉर एक्झाम्पल बघा, मिरॅकल्स कॅन हॅपन इन दिस वर्ल्ड म्हणजे मिरॅकल्स होऊ शकतात या जगामध्ये, मिरॅकल्स. ठीक आहे, तर इथे काय सांगितलेली आहे, शक्यता, होऊ शकतात. ठीक आहे, पॉसिबिलिटी त्यांनी सांगितलेली आहे. तर पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी पण सेंटेन्स याच्यामध्ये, वाक्यामध्ये कॅनचा यूज केला
जातो. या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण युजेस ऑफ मॉडल ऑक्झिलरी कॅन या मॉडल ऑक्झिलरीचा यूज आपण कुठे कुठे होते हे पाहिलेलं आहे. आता बाकी जे मॉडल ऑक्झिलरीज आहेत त्यांचे यूज पण कुठे कुठे होतात, कशा प्रकारे होतात, त्यांचे सेंटेन्सेस पण आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला समजलं असेल तर हे सर्वच्या सर्व तुम्ही पॉज करून लिहू शकता. ठीक आहे. आता समजलं कॅनचा यूज कुठं कुठं होतं. ॲबिलिटी, पॉसिबिलिटी आणि परमिशनसाठी, ॲबिलिटी, पॉसिबिलिटी आणि परमिशनसाठी आपण कॅनचा यूज करत आहोत. ठीक आहे. या प्रकारे हे फुल फॉर्म पण तुम्ही लिहून घ्या मित्रांनो. ठीक आहे. हे फुल फॉर्म पण लिहून घ्या, त्यानंतर नोट पण लिहून घ्या. ठीक आहे. आणि हे मॉडल ऑक्झिलरी आणि त्यांचा मूड पण तुम्ही लिहू शकता. 3 कॉलम करा. ठीक आहे. मराठीमध्ये पण लिहून घ्या. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये कुड, मे, माईट हे जे मॉडल ऑक्झिलरीज आहेत यांचा यूज कशा प्रकारे होतो ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.